ज्यांचा आपण आवाज ऐकला ते इथे रजा घेत असताना आज खरं तर नाईट स्पर्धेमध्ये आपण रामबाग या चषकामध्ये ते समालोचन करण्यासाठी इथनं थेट आता रवाना होतील। चला सलामीची जोडी विनंती असेल तोंडरे टीम की आपली सलामीची जोडी आपण केलपट्टीवरती पाठवा आणि विनंती असेल पाटणोली टीमला की आपण देखील क्षेत्रशः सजून घ्या। सर्व सामने वेळेवरती कव्हर होत असताना आपण पाहतोय भरपूर चांगली स्पर्धा अगदी स्ट्रिक्टली हा स्पर्धेचं आयोजन केला। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। दमदार स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साइडला राधाकृष्ण तोंडरे टीम आणि त्याला फाइट करत असताना पाटील बॉयज अर्थात पाटील 11 पाटणोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरं तर तोंडरे टीमनं 4 षटकांची मॅच या सलामीची जोडी खेळपट्टी वरती तुम्हाला पाहायला मिळेल। सुनीत पाटील उर्फ बबल्या आणि त्याला साथ देत असताना रोशन पाटील ही सलामीची जोडी। ऑफिशियल अंपायर देखील आता सज्ज असतील राम पाटील सर। आपण ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय अनेक स्पर्धेमध्ये त्यांची देखील भरपूर चांगली कामगिरी आणि आता त्यांचा देखील बिजी शेड्यूल झालाय पूर्णपणे। हे 2 महिने त्यांच्यासाठी बिजी शेड्यूल असे ऑफिशियल अंपायर्स आमचे रामपाडी सर त्यांच्या समेत आपण A1 जोडी सातत्याने म्हणतो ते आमचे प्रशांत पडके सर डोंगराचा पाडा। आता सध्या कव्हर लीगला अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळते अक्षय कडू एक गुणवंत खेळाडू आणि तो सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये। गेमला सुरुवात होईल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल राकेश कातकरी हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे पाटील 11 पाटणोली टीमचा आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। समोर तेवढा दाखल खेळाडू ज्यानं मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला सुनीत पाटील उर्फ बबल्या आणि त्याला साथ देत असताना रोशन पाटील ही सलामीची जोडी राधाकृष्ण तोंडरे टीमची पाहायला मिळेल। टाइम अलर्ट केला जाईल लक्ष असू द्या दोन्ही टीम 15 मिनिटाचा टाइम दिला जाईल। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील अन्यथा चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल। गेम ऑन पहिलाच बॉल प्रगती बाताबर गोलंदाज तयार राकेश कातकरी। पहिलाच बॉल लाऊड अपील लेंथ लाईन भरपूर चांगली होती अगदी फलंदाजाला चकवा दिला ना जिथे पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतं। 4 षटकांची मॅच संयम शांत दिमागाने खेळ करावा लागेल। सुनीत पाटील आणि रोशन पाटील ही सलामीची जोडी टार्गेट सेट करायचा त्याच्यामुळे तुमची रणनीती महत्वाची असेल मॅच मध्ये। हा फटका केला ऑन साइडला गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न जरूर झाला चेंडू फरार होईल। सुनीतच्या बॅट मधून हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार। मॅटको टाइल्स अँड पॉवर्स ब्लॉकर्स त्यांचे ओनर अर्थात इम्तियाजी शेख यांचे इथे शुभागमन होईल। त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया। पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटॅक केलाय सुनीत पाटीलला
आणि हा देखील चांगला फटका पाहायला मिळाला. सलग बॅक टू बॅक बबल्याच्या बॅट मधून हा दुसरा तडाखा, दुसरा चौकार. पण चांगली फलंदाजी साकारतोय सध्या मॅच मध्ये सुनीत पाटील उर्फ बबल्या आणि एक चांगला स्टार्ट देतोय सध्या राधाकृष्ण तोंडरे टीमला. वेगवान बॉल दिशा दिली, चांगला फटका हा देखील. सलग 3 बॉल 3 चौकार. बबल्या ऑन फायर करत असताना एक चांगला स्टार्ट दिला जात आहे खरतर राधाकृष्ण तोंडरे टीमला. राकेश कातकरीवरती प्रहार केला ना, पहिल्याच बॉलवरती पहिल्याच षटकामध्ये विस्फोटक रूप धारण केलाय. फलंदाज सुनीत पाटीलला आक्रमण होत असताना सलग 3 बॉलवरती 3 चौकार ठोकले आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या कड्यावरती बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे. गोलंदाज या पुन्हा एकदा राकेश जड मध्ये फेकला, चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता, खोदकाम केलं बबल्याने, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस केलं नाहीये, फक्त एकच धावेनं समाधान मानलं आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. चांगली सुरुवात करत असताना सध्या सुनीत पाटील हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला रोशम पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार राकेश. अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तोंडरे संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. त्याच्यानंतर वासुदेवजी पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. वासुदेवजी पाटील तोंडरे यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. एक दमदार स्पर्धा सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर ग्रामस्थांचा भरपूर योगदान या स्पर्धेमध्ये राहिला. त्या सर्व ग्रामस्थांचा मनापासून आभार. पाहुणा वर्ग देखील सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिला. हा प्रेम आयोजकावरती आणि आयोजकाच्या प्रेमापोटी आलेला प्रत्येक पाहुणा आपण मंचकावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाव आल्या टोटल 13. विकेट गमवलं नाहीये, शुभ संकेत राहिले सध्या राधाकृष्ण तोंडरे टीम साठी. सुनीत पाटीलच्या बॅट मधून सलग 3 बॉल 3 चौकार आले आणि तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुयोग पाटील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड पाटील वॉइस अर्थात पाटील 11 पाटनर टीमचा. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल समोर सुनीत पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बॅक टू द बॉलर. आपलाच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडल्याची ते धक्का लागेल. पहिला बॅटिंग करत असला तोंडरे टीमला सुनीत पाटील वैयक्तिक 13 धाब्यांचे योगदान दिलं. आता त्याची विकेट मैदानातून बाहेर. पहिल्या बॉल वरती विकेट संपादन केलं गोलंदाज सुयोग पाटीलनं, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमला. फलंदाज आउट झाला. सुनीत पाटील वैयक्तिक 13 धाब्यांचे योगदान दिलं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. तिसऱ्या क्रमांकासाठी सूरज पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचा. सुनीत पाटीलची विकेट गेली, आता जबाबदार खेळ साकारावा लागेल रोशम पाटील आणि सूरज पाटीलला. गोलंदाज तयार. प्रहार केला, इनसाइड आउट, ऑफ साइडला लॉक केला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय सूरज पाटीलला षटकार. चांगला फटका आपण फलंदाज सूरज पाटीलच्या बॅट मधून पाहिला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 18 या आकड्यावरती, माफ करा 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षका डीप मध्ये सिंगल कंपेअर दुसऱ्या धाब्यासाठी तू माय थ्रो अचूक झाली बॅकअप आलं नाही आणि तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केल्या जितूबाई विचार केला जर ऑन स्टंप वरती थ्रो झाले असती तर डोकं पत्करावं लागलं असतं सूरज पाटीलला आणि तसं इथे घडलं नाही या बॉल वरती दाबाल्या दोन दाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 21-21 या शुभ अंकावरती बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे संघ सेकंड षटक सुयोग पाटील पहिल्या बॉल वरती विकेट सेकंड बॉल वरती सूरज पाटीलच्या बॅट मध्ये षटकार पहिला आणि तिसऱ्या बॉल वरती आला 2 धाबा पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये सूरज पाटील ऑन स्ट्राईक वरती सज्ज झालाय गोलंदाज तयार अगदी खोदकाम केलं ऑफसाईडला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा जबरदस्त रन इन द बिटवीन चित्त्याच्या चपलानं इथे एक धाव कंप्लीट केली एका धावेनं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तोंडरे संघ प्रत्येक धाव महत्वाचे प्रत्येक धाबेसाठी घाम घालतोय प्रत्येक धाबेसाठी संघर्ष करतोय कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि याच ईर्षेनं सध्या फलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे संघ 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला षटक क्रमांक दुसरा मार्ग असतोय गोलंदाज सुयोग पाटील ज्याचा वापर केलाय पाटील 11 पाटणोली टीमनं पहिल्या षटकाचा विचार केला विकेट गमवलाय मात्र चांगली गोलंदाजी राकेश कातकरजी 3 चौकार त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगलं दिलं फुलटॉस बॉल इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा इन ऍक्शन चिडला उचलती फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती धाबा आल्या टोटल 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 24 या आकड्यावरती 24 धाबा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात या षटकाचा विचार केला अद्याप सध्या 11 धावा खर्च केला गोलंदाज सुयोग पाटील ज्याच्यामध्ये एक विकेट समोर ऑन स्ट्राईक वरती आज ओपनर रोशन पाटील कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ सातत्याने रोशन पाटीलचा पाहिला तो सध्या ऑन स्ट्राईक लाईन पाहावी लागेल ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता यस पंचांचा इशारा की हा बॉल वाईट या अतिरिक्त धाव ऍड होईल बॅटिंग करत असताना तोंडरे टीमच्या अकाउंट मध्ये संघ देखील पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार सुयोग हेलिकॉप्टर अटॅक केल्या क्षेत्ररक्षक आहेत चकवा मिळालाय चेंडू फरार या बॉल वरती मारलाय चौकार फलंदाज रोशन पाटीलला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरी संघ जाऊन पोहोचलाय एक चांगली सुरुवात मिळाली राधाकृष्ण तोंडरे टीमला संघ जाऊन पोहोचला 29-29 या आकड्यावरती ड्रिंक स्टॉली पाण्याची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करा आयोजकांना विनंती असेल तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर दोन षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय सुरुवात दमदार मिळाली सध्या तोंडरे टीमला बबल्याची विकेट गेली त्याच्यानंतर जबाबदारीने खेळ साकारत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आणि सूरज पाटील तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती ज्याचा वापर केला सध्या पाटील 11 पार्टनर टीमला गोलंदाज अक्षय पाटील याचा सध्या वापर केला येथे लाईन पाहावी लागेल यस पंचांचा इशारा की बॉल वाईट आहे अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती 30 धाबा धाव पुस्तकावरती ब्रेक दाबा लागेल धाबेवरती थोडासा अंकुश लावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल एसटी रक्षकाला चकवा दिलाय बॅकअप देखील आलं नाही चेंडू निघून चालला लॉंग स्टॉपला 22 मध्ये या 4 धाबा चौकार
स्वामीनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली. दमदार स्पर्धा पाहतोय आणि तेवढी चांगली मॅच देखील पाहायला मिळतं. पाईज मध्ये चौकाराला 4 धावेनं संघ 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आडव्या बॅटचा वापर केला फलंदाज सूरज पाटीलला. खरं तर सरळ बॅटनं ज्या वेळी तुमच्या बॅटमधून धावा येत असतील ना तेव्हा तुम्ही आडव्या बॅटचा वापर करता. एक कुठेतरी तुमचा चुकीचा निर्णय आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू झालाय. प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी बॉडीवरती चेंडू अदललाय. शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. लेग पास मध्ये सिंगल आली. एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 35-35 या आकड्यावरती. या षटकाचा आपण विचार केला अक्षय पाटीलला. या षटकामध्ये 22 मध्ये जर 4 धावा आल्या नसत्या तर हा षटक भरपूर चांगला राहिला तर अक्षय पाटीलचा. समोर रोशन पाटील आज ओपनर बॅट्समन ऑन स्ट्राइक वरती लो फुल टॉस बॉल पटका पोचलाय. क्षेत्ररक्षक जाले रचलाय. पाटील 11 पाटणली टीमला जाल्यामध्ये पसला रोशन पाटील. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमला. सलामीवीर आता खेळाडू कक्षामध्ये नवीन फलंदाज कौस्तुभ पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचाने दंडित घोषित केला. आपण तर एक्स्ट्रा या ओव्हर मध्ये आपण पाहिला तर 2 धावा खर्च केला गोलंदाज अक्षय पाटीलनं आणि संघ 36 या आकड्यावरती LBW चा शिकार कौस्तुभ पाटील. हा तिसरा धक्का तोंडरे टीमला. धावेवरती अंकुश लावलाय. ज्या मागील 3 षटकामध्ये अगदी उच्चांक गाठलं. धाब्याचा डोंगर उभा केला बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला. त्या धाब्याच्या डोंगराला आता किंडार पाडण्याचा प्रयत्न करतो सध्या अक्षय पाटीलला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आणि ज्यानं धावेवरती आता ब्रेक लावलाय. संघाची धावा संख्या पहिली फलकावरती. संघ 36 या आकड्यावरती आणि 3 विकेट गमावला सध्या बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला. ऑन हॅट्रिक गोलंदाज अक्षय पाटील समोर सुशांत पाटील. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील इज बिग ब्रँड. दोन्ही टीम मध्ये पाटील बॉयज तुम्हाला पाहायला मिळतील आणि यांच्यामध्ये बिग बॅटल आपण इथे एन्जॉय करतो. ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज अक्षय पाटील. बॅटची इनर शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नकारल्या. फक्त एकच धावेनं समाधान मानलं. अंतिम बॉलवरती आली 1 धाव अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस राधाकृष्ण तोंडरे 3 बाद टोटल 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या.
37 या आकड्यावरती पहा विचार केला सुनीत पाटीलचे विकेट गेली त्याच्यानंतर रोशन पाटीलची विकेट गेली थोडासा धावगतीला अंकुश लावलाय सध्या पाटणोली टीमला सुनीत पाटीलने चांगला स्टार्ट करून दिला 3 बॉल 3 चौकार त्याच्यानंतर त्याचे विकेट गेल्यानंतर थोडासा धावेवरती अंकुश लावला अंतिम शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल किमान मी म्हणे 50 तरी हा लक्ष सेट करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला ओव्हरमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके हवेत शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती केतन पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे समोर फलंदाज पाहिलं तर सुशांत पाटील हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राइक वरती फुल टॉस बॉल पाठच्या रडार मध्ये आलं नाहीये धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट देखील एका धावेला प्राधान्य दिलं एका धावेनं चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल पाटोल टीम लक्ष द्या चला पाटोल टीम सहकार्य करा पंचांचा निर्णय अंतिम आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या या बॉलवरती सिंगल आली एका धावेला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला टोटल 38 या आकड्यावरती 38 धावा धावपुस्तकावरती शेवटचा षटक मार्गस्थ आहे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज केतन पाटील पहिलाच बॉल आपण पाहिला अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जिथे शांत ठेवला फलंदाज सुशांत पाटीलला चला क्षेत्रशः सजून घ्या चला विनंती आहे आपण क्षेत्रशः सजून घ्या सामन्याला देखील सुरुवात करा स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक वरती सूरज पाटील हा फलंदाज ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये प्रहार करावा लागेल कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रति प्रहार या षटकामध्ये करावा लागेल तोच प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय क्षेत्ररक्षक येतील आणि इथे मात्र कॅच ड्रॉप जीवनदान दिलं आणि मिळाला त्या बॉल वरती 2 धावा बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमला 2 धावेनं संघ पुढे सरकलाय संघाची धावा संख्या पहिली संघ 40 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला अजूनही इथे विचार केला 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पुढचा बॉल गोलंदाज केतन पाटील समोर सूरज हेलिकॉप्टर अटॅक केलाय कोत काम केलंय मात्र सूरज पाटीलनं क्षेत्ररक्षक आहेत ऑफ साइडला जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य आणि 2 धावेनं 42-42 42 धावा धावपुस्तकावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे येणाऱ्या 3 बॉल मध्ये किमान एक तरी मोठा फटका अपेक्षा धरून बसलाय सध्या राधाकृष्ण तोंडरे संघ आणि त्या अपेक्षावरती भरणं देईल का फलंदाज सूरज पाटील भरणं देत असताना टोकलाय हा ब्रांडो षटका लांब लचक सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय हा तडाका षटका 6 धावा तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खेळाडूनं विस्फोटक बाण आजमावलाय सूरजच्या बॅट मधून हा दुसरा षटकार संघाची धाव संख्या पहिली 48 या आकड्यावरती राधाकृष्ण तोंडरे संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दमदार बॅटिंग पाहायला मिळतं आपल्याला तोंडरे टीमची पुन्हा प्रहार इनसाइड आउट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि इथे मात्र तोपर्यंत 2 धावा या बॉल वरती कंप्लीट केल्यात चांगले क्रिकेट आपल्याला सूरज पाटीलचा पाहायला मिळतं सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगल्या टार्गेट वरती नेऊन ठेवेल सध्या राधाकृष्ण तोंडरे टीमला 50 धावा कंप्लीट केल्या आता शेवटचा आपण पाहिलं तर अंतिम 1 बॉल शिल्लक असलेल्या अंतिम बॉल वरती कोणती मोहर लावली जाईल फलंदाज सूरज पाटीलच्या बॅट मधून
गोलंदाज तयार पुन्हा एकदा केतन पाटील लाईन पाहावी लागेल ऑप्स्टमच्या बाहेर पंचांना इशारा दिलाय की इट इज अ वाईट राम पाटील सरांचा इशारा येतो की इट इज अ वाईट अंतर एक्स्ट्रा एक धाव 51 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय तोंडरे संघ चांगली बॅटिंग करत असताना आपण सूरज पाटीलला पाहतोय वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहिले आणि चांगला खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय शेवटचा अंतिम बॉल आहे केतन पाटील समोर सूरज पाटील उलटास बॉल अंतिम बॉल क्षेत्ररक्षक आहेत अंतिम बॉल वरती रेपर घेतलाय हाईट फॅक्टर साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का अंपायर यस जर सेफ लँडिंग झालं असेल तर कदाचित फलंदाज बाद व्हावा लागेल आणि जर हाईट फॅक्टर जास्त असेल तर नो घोषित केलं जाईल अगदी चांगली स्पर्धा प्राप्ती डिजिटल लाईव्ह याच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते एक चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिली जितूबाई असतील आणि पूर्ण टीम ज्यांच्या मेहनतीनं ही वाहिनी सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं ऑफिशियल अंपायर्स आमचे प्रशांत पडके सर मॅन फ्रॉम डोंगराचा पाडा यांच्या माध्यमातून पहा नृत्य केले जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय दिला जाईल यस फेअर डिलिव्हरी बॅट्समन आउट अंतिम बॉल वरती विकेट आले अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमनं धाबा जमा केल्या 51-52 धाबांचं लक्ष दिलंय अगेन्स्ट केलेल्या पाटील 11 पाटणोली टीम समोर यस डीजे प्रणितजी डोंगरे यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आपलं विशेष सन्मान केला जाईल प्रणित डोंगरे यांना विनंती आहे की आपण यावं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाईल वरद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नक्कीच आमचे खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची धनराशी ज्यांना आम्हाला दिली ते वरद एंटरप्राइजेस सर्व प्रोप्रायटर प्रतीक शेठ विष्णूजी डोंगरे यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाईल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता या स्पर्धेकरिता 66,766 रुपये हे धनराशी आम्हाला पुरस्कृत केले प्रतीक शेठ विष्णूजी डोंगरे यांचे बंधू प्रणित डोंगरे यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जाईल हा चांगली स्पर्धा आहे ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट भरपूर चांगले योगदान या स्पर्धेकरिता राहिलाय प्रणित दादा डोंगरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमचे परेश भाऊ यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे 52 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं सेकंड 17 मध्ये पाटील 11 पाटणोली टीमला व्यासपीठावरती होतोय विशेष सन्मान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाची धनराशी पुरस्कृत केले ते आमचे प्रतीक शेठ विष्णूजी डोंगरे यांचे बंधू प्रणित दादा डोंगरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे छोटा सुंदर बैलाचे मालक रायगडचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक प्रणित शेठ डोंगरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे त्याच्यानंतर आमचे मुख्य आयोजकर्ते रोशन दादा डोंगरे आणि रमेश फडके यांचे इथे शुभागमन झालं आपलं हार्दिक स्वागत आहे जाऊया सेकंड 17 मध्ये लक्ष प्रभास टाइम अलर्ट असेल अशाकडे लक्ष द्या तोंडरे टीम 3 षटक तुम्हाला सुनीत लक्ष द्या 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकावे लागतील चौथ्या षटकामध्ये अन्यथा एखादा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल सर्कलच्या एक्स्ट्रा स्ट्रिक्टली नियम आहे व्हिडिओ व्हायरल होतं
बघा आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय तेजस डोंगरे डोक्यावरती हात दिला, एक बॉल एक धावाची गरज होती, चांगला फटका होता, मात्र थोडासा टॉपेज झाला आणि जिथे विकेट गेली. असू द्या, होतं क्रिकेटमध्ये अशा चुका कधी कदाचित होतच असतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 52 धाब्यांचा प्रवास करायचा सेकंड 17 मध्ये पाटील 11 पाटणोली टीमला. सलामीची जोडी कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. टाइम अलर्ट आहे, पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच टाइम अलर्ट केला जाईल. विशाल ऑन स्ट्राइक, पहिलाच बॉल फुलटॉस ऑफ साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे तो हो चुकी केली, जिथे सिंगल होती तिथे मिळतील आता 4, नशिबाची साथ पाटील 11 पाटणोली. टाइम अलर्ट केलाय. यस डिझाय 5:18 पहिला बॉल फेकला, टाइम अलर्ट केला, टाइमानुसार बेलेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. पहिल्याच बॉल वरती चौकाराला विशालच्या बॅट मधून मिलिंद हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला ट्रम्प कार्ड. सेकंड बॉल वेट ऑन वॉच, लेट कटचा नजाकत, चेंडू डीपला निघून चला थर्ड मॅन मध्ये, चेंडू फरास सलग बॅक टू बॅक, हा दुसरा चौकार. त्याच्यानंतर इथे शुभागमन होते. फ्लेवर ब्लॉक कंपनीचे मालक आमचे इम्तियाज भाई शेख यांचे इथे शुभागमन झाले. तलोजा गावचे एक दमदार व्यक्तिमत्व यांचे इथे शुभागमन होईल. त्यांना साहेबांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत. फटाक्याच्या आतिषबाजीनं साहेबांचे इथे शुभागमन होत असताना इम्तियाज शेख साहेब यांचे इथे शुभागमन होते. साहेबांना विनंती आहे की चला आपण आता यावं व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. अगदी फटाक्याच्या आतिषबाजीनं आपण पाहुण्यांचं स्वागत पाहिलं. एक दमदार व्यक्तिमत्व इम्तियाज भाई शेख यांना या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी यांचं इथे शुभागमन होतं आमचं त्यांच्या माध्यमातून. खरं तर चांगले योगदान या स्पर्धेकरिता आपण सातत्यानं पाहिल्या. असे एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचं इथे शुभागमन झालंय. या बॉलवरती आपण पाहिली सिंगल आली, एका धावेला प्राधान्य दिलं, एका धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. पाच सलग 2 बॉल 2 चौकार. त्याच्यानंतर शांत दिमागानं खेळ केला फलंदाज विशालला, जिथे सिंगल मिळाली. स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक होती. फलंदाज तुषार प्रहार केला, क्षेत्ररक्षका सोन्यावर बबल्या पकडला, जेल संपला तुषारचा खेळ. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना पाटील 11 पाटणोली टीमला. बॅकअप देत असताना गोलंदाज मिलिंद पाटील तोंडरे टीम साठी, कारण की मागील पहिला 2 बॉल वरती 2 चौकार, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर थोडासा बॅकअप दिलं, जिथे विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना पाटणोली टीमला. फलंदाज तुषार पाटील मैदानात बाहेर झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील हा सध्या इन झालाय. लक्ष पाहिलं तर 52 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा. इनसाइड आउट केला, पॉवर सर्कलचा षटक आहे आणि चांगली फलंदाजी करत असताना पाटणोली टीम 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे जाणून सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाटील 11 पाटोली संघ या 3 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज सय्या पुन्हा एकदा मिलिंद. हो वेगवान बॉल होता, अगदी ब्लॉक मध्ये फेकला आणि इथे मात्र त्या चेंडूला सन्मान दिला. या बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीने आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पाटील 11 पाटोली संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती.
ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्या पाटणोली टीम साठी टोटल 13. खरं तर तोंडरे टीमची देखील सुरुवात झाली. पाण्याची पूर्तता करा. तोंडरे टीमची सुरुवात देखील 13 धाब्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस झाली आणि तशीच सध्या सुरुवात करत असताना आपण पाटणोली संघ टाइम अलर्ट 5 वाजून 18 मिनिटांना पहिला चेंडू फेकला. त्याच्यामुळे टाइम अलर्ट केला. जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च केला ना तोंडरे टीम तर लक्ष असू द्या पेनल्टी स्ट्रिक्टली आहे. तुम्हाला एक्स्ट्रा फ्लेअर आतमध्ये घेऊन सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. त्याच्यामुळे तुम्ही वेळेनुसार खेळ करा. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हा दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती साहिल पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर फलंदाज पहिला विशाल ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक वरती प्रतीक पाटील ही जोडी खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वेगवान बॉल होता. लाईन खराब होती. पंचांचा इशारा की बॉल वाईट अतिरिक्त धाव बॅटिंग करत असताना पाटणोली टीमला मिळेल. एका धाब्याने संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. लक्ष पहिला 52 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि तो प्रवास करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 13. सेकंड षटक साहिल पाटील याचा वापर केला सध्या राधाकृष्ण तोंडरे टीमला. पुलटॉस बॉल टायपिंग क्रिकेट ऑन साइडला केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारला. फक्त एकच धावेनं समाधान मानला. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. स्ट्राइक रुटर झाली. स्ट्राइक वरती प्रतीक पाटील वैयक्तिक 3 धावेचे योगदान दिलं आणि तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार करावा लागेल. लक्ष पाहिलं माफ करा 15 धाबा. यस 15 धाबा धाव पुस्तकावरती झाल्यात. समोर प्रतीक पाटील हा फलंदाज सध्या पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. साहिल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. बबले येतील उचलतील फेकतील तोपर्यंत डब्बलला प्राधान्य दिला. प्रत्येक धाव महत्वाची आहे हे जाणून सध्या फलंदाजी करतो पाटील 11 पाटणोली संघ आणि संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 24 बॉल 52 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता आणि तो लक्ष पार करत असताना येणारे 16 बॉल 35 धाब्यांची गरज. 16 बॉल 35चं समीकरण. मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या मॅच मध्ये पाटणोली टीमला. प्रतीक पाटील लो फुल टॉस बॉल. सुनीत पाटील बबल्या चेंडू खाली. हा दुसरा झेल सुनीत पाटीलनं पकडलाय. जिथे संपला प्रतीक पाटीलचा केला ना दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना पाटील 11 पाटणोली टीमला. टँक डीजे दुसरा धक्का. फलंदाज प्रतीक पाटील मैदानातून बाहेर झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये राकेश कातकरी. समीकरण पहिलं बॉल शिल्लक 15 आणि 35 धाब्यांची गरज आहे. त्याच्यामुळे एखाद्या खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. आक्रमण रूप धारण करावा लागेल. तेव्हाच मॅच मध्ये नक्कीच वर्चस्व गाजू शकते सध्या पाटील 11 पाटणोली संघ. एखाद्या खेळाडूला जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलावी लागेल. साहिल पाटील चांगली गोलंदाजी साकारते सध्या राधाकृष्ण तोंडरे टीम साठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. प्रहार केला. आल्याला तडाखा दिलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केला राकेश कातकरनं. जिथे मिळती 6 टोकला ब्रँडेड षटकार. आम्ही व्यासपीठावरती पाहुणे पाहतोय. फेवर ब्लॉक कंपनीचे सर्व अर्थात आमचे इम्तियाज भाई शेख ज्यांच्याकडून या फलंदाजासाठी तर 500 रुपयाचा कॅश प्राइज हा षटका टोकल्याबद्दल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा साहिल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा प्रहार इनसाइड आउट केला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मास लँड चेंडू डिलिव्हर. तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. राकेश कातकर या चांगला एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याने अखेर का जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. समीकरण पहिला बॉल शिल्लक 13 आणि 13 मध्ये करायचे 27 धाबा. पाटील 11 पाटणोली टीमला. सामना बॅलन्स आहे. साहिल हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होईल.
अंतिम बॉल गोलंदाज तयार साहिल. अंतिम बॉल वरती देखील प्रहार केलाय. विकेटची संधी आणि अखेरकार विकेट घेतली राकेश कातकरीची. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना पाटील 11 पार्टनर टीमला. चला ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा विनंती असेल जगना. पीठावरती आपण शुभ सन्मान करूया ज्यांचं आपण उपस्थित या स्पर्धेमध्ये पाहिली. मेटको फेवर ब्लॉक कंपनीचे सर्व इम्तियाज भाई शेख यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. ज्यांचे आपण उपस्थित पाहिले अगदी पटाकाच्या आतिषबाजीने ज्यांचं शुभागमन झालं एक दमदार व्यक्तिमत्व यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मेटको फ्लेवर ब्लॉक कंपनीचे प्रोप्रायटर अर्थात सर्व आमचे इम्तियाज भाई शेख तलोज यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. साहेबांना विनंती करेन की आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मेटको फ्लेवर ब्लॉक कंपनीचे सर्व आमचे इम्तियाज भाई शेख यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. मायाचे उद्धार शेख इम्तियाज भाई पटेल यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते. मायाचे उद्धार शाह प्रेमाचा प्रतीक पुलगुच्छाने स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन येते. हा शुभ सन्मान केला जातो एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचा आपण अगदी पटाक्याच्या आतिषबाजीनं शुभ आगमन पाहिलं. एक दमदार व्यक्तिमत्व यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जात आहे. त्याच्यानंतर सातदादा पटेल यांना देखील विनंती करेन की आपण देखील जावा आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार राज्य करते. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला जातो व्यासपीठावरती. सातदादा पटेल त्याच्यानंतर फैजदादा पटेल यांना देखील विनंती करेन की आपण देखील जावा आपलं देखील शुभ सन्मान केले जाईल. चांगली स्पर्धा आहे आपण पाहतोय आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला राधाकृष्ण तोंडरे यांना त्याला फाईट करतोय पाटील 11 पाटणोली. येणारे 12 बॉल 27 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि टोटल 27 धावांची गरज आहे. कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल हे पाहणं गरजेचं आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुजल पाटील. लो फुल टॉस बॉल चेंडू हवेमध्ये. हाफ चान्स जरूर होता. फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. विकेटची गरज होती आणि इथे या बॉल वरती दाबाला दोन धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रणित डोंगरे यांच्याकडून हा कॅश प्राइज. ओहो फुटबॉलचा वापर पदतालिकेचा वापर केल्याने एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. जिथे मिळतील 7 टोकला षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. फलंदाज विशालच्या बॅट नक्कीच अकाउंट मध्ये ऍड होतील. प्राइज झालं खरं तर आमचे इम्तियाज भाई यांच्याकडून पुन्हा एकदा कॅश प्राइज या फलंदाजासाठी षटकार टोकला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून या खेळाडूंसाठी मनोबल वाढवण्यासाठी सातत्यानं कॅश प्राइज पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला विद्युत पूर्णपणे पुरवलंय. तुमचा आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतोय. चला टाइम अलर्ट आहे. तोंडरे टीम आपण जास्त वेळ खर्च करता लक्ष असू द्या. षटकाराला 6 धावेने संघ जाऊन पोहोचला टोटल डबल 33 या आकड्यावरती. पुन्हा पदतालिकेचा वापर केला. ऑनसाइडला केला अलाउंड द कार्पेट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अगदी 100% योगदान देत असताना नक्की सुनीत पाटील बाबलिया गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो सर्व गुण संपन्न असा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये सुनीत पाटील पाहायला मिळतात. या बॉलवरती 2 धाबाला संघ जाऊन पोहोचला टोटल 35 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं 9 बॉल 17 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 17 गोलंदाज तयार. प्रहार केलाय चांगला फटकाय. स्टँडर्ड डिलिव्हर स्टँडर्ड डिस्पॅच ठोकलाय षटकार.
कॅश प्राइज आमचे सन्मान्य पाहुणे खरं तर इम्तियाजभाई पटेल ज्यांच्याकडून अनेक सारे कॅश प्राइज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. एक चांगलं दमदार व्यक्तिमत्व आहे आणि या विशाल पाटीलच्या अकाउंट मध्ये टोटल 1000 रुपये ऍड झालेत, 1500 रुपये ऍड झालेत. येणारे 8 बॉल 11 धावांची गरज आहे. मॅच भरपूर चांगली आहे. बक्षिसांची खैरात देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार सुजल, चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये, तू मयमय झालं आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. या बॉलवरती एक धाव आली, एका धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 42 या आकड्यावरती. आता येणारे 7 बॉल 10 धावांची गरज. खेळाडू कक्ष आपण शांतता राखायच्याकडे लक्ष द्या, अन्यथा पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल. येणारे 7 बॉल 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे, मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. गोलंदाज सुजल पाटील बॉलिंग ट्रॅक होते. समोर फलंदाज पाहिलं तर सुयोग पाटील. पाटील इज नॉट जस्ट पाटील बिग ब्रँड आणि ते दाखवत असताना दोन्ही संघ आमने सामने. हो अगदी चांगल्या रीतीने अवे फ्रॉम द बॉडी पासून दूरचा प्रवास ठेवला. तो प्रवास सुजलसाठी सुखरूप राहिला. अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं या षटकाचा केस समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल 10 धावांची गरज. डीजे बावन्न धावांचा होता. आता येणारे 6 बॉल 10 धावांची गरज. येणारे 6 बॉल 10 धावांची गरज. व्यासपीठावरती पाहतो ज्यांच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिसिटी पुरस्कृत करत दिली ते आमचे सर्वांचे लाडके मेटको फेवर ब्लॉक कंपनीचे सर्वा इम्तियाजभाई पटेल ज्यांचा अगदी आपण पटाक्याच्या आतिषबाजीनं आपण ज्यांचं शुभ आगमन पाहिलं त्यांच्या समेत आपण पाहतोय. सातदादा पाटील असतील, त्याच्यानंतर पैजी पटेल या मॅचला एन्जॉय करताना आपण त्या पाहतोय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडून करता या स्पर्धेकरिता तृतीय क्रमांकाची धनराशी रोख रक्कम 22,222 रुपये देखील आम्हाला पुरस्कृत केले. तुमचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व आपण इम्तियाजभाई पटेल यांना पाहता आणि त्यांच्या माध्यमातून अगदी चांगले योगदान या स्पर्धेसाठी. हा डॉट बॉल आलाय. आज समीकरण पाहिलं 5 बॉल 9 धावांची गरज. सुनीत पाटीलनं पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती जबाबदारी कशा रीतीने स्वीकारली जाईल. समोर फलंदाज पाहिले इन ऍक्शन मध्ये विशाल पाटील ऍज अ ओपनर बॅट्समन. स्ट्राइक एंड वरती प्रहार केलाय. हा देखील चांगला फटका मॅच मध्ये पकड निर्माण करते. सध्या बॅटिंग करत असताना पाटील 11 पार्टनरली टीम आणि खेळाडूसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्की दिलं जाईल. विषयासाठी अनेक सारे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतात. 4 बॉल 3 धावांची गरज. मॅच मध्ये बॅकअप कमबॅक करतोय सध्या सुनीत पाटील उर्फ बबल्या. डॉट चेंडू फेकलाय. आता 3 बॉल 3 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तेवढीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ आमने सामने भरपूर चांगले फाईट करतात. अगदी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा सुनीत पाटील. मंकड विकेटचा प्रयत्न जरूर होता सुनीत पाटीलचा आणि इथे मात्र
3 बॉल 3 धाबांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. खेळपट्टी करत गोलंदाजासाठी पोषक राहिली आहे. आता तो कारनामा बबल्या इथे मैदानावरती करेल का? समोर फलंदाज पाहिलं ऍज अ ओपनर विशाल पाटील हा फलंदाज आपण सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. ऍज अ ओपनर अद्यापिक स्थळ टोकून बसला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना, पार्टनर टीमला विजयाच्या उंबरठ्याभोवती नेण्यासाठी विशाल पाटील हा स्थळ टोकला. गोलंदाज सय्या सुनीत पाटील पुढचा बॉल. फुटबॉलचा वापर केला, स्ट्रेट डाव केलाय, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पलट बार केला, 2 धाबा देखील कंप्लीट. आणि इथे मात्र घडलं काय, क्षेत्ररक्षकाने केली चुकी, सामना जिंकलाय पाटील बॉयज. अभिनंदन पाटील 11 पाटणोली. हार्ड लक राधाकृष्ण तोंडरे टीम. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट. एका हाताने किल्ला लढवला, विशाल पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. 14 बॉल वैयक्तिक 38 धाबांची उपयुक्त केली साकारणारा विशाल पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. राकेश कातकरी आपण देखील आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विशाल पाटील आपण देखील मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि कॅश प्राइज आपण कलेक्ट करा. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला करतो विशाल